सामान्य माणूस कागदाला कागद जोडण्यातच आयुष्य संपवत आहे. कधी आधारला पॅन जोडा, कधी त्यांना मोबाईल, कधी मतदार यादीसाठी जन्माचा दाखला. हल्लीच सरकार काखेतलं काढते, बाजारात मांडते. सकाळी एक फतवा, दुपारी वेगळा आदेश आणि संध्याकाळी पुन्हा रात्रीची नवी घोषणा. नेमकं काय सुरू आहे राज्यात आणि देशात? शेतकरी मित्रांनो नमस्कार. नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली असताना सगळीकडे कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. मात्र सरकारकडून जी काही विविध स्रोताच्या आधारे जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे, तर ही आकडेवारी नेमकी काय सांगते, तर एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ 20% कमी शेतकऱ्यांनाच या प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार. उरलेल्या जे काही 12-13% शेतकरी जर असतील, तर त्या शेतकऱ्यांना जे काही प्रोत्साहन भत्ता जो सरकारने जाहीर केलेला आहे 50,000 रुपयापर्यंतचा, जे काही नॉन डिफॉल्टर म्हणून ज्यांची वर्गवारी केलेली आहे की जे आपल्या कर्जाचा नियमित भरणा करतात, तर अशा शेतकऱ्यांची संख्या ही 12 ते 13% पेक्षा जास्त होत नाही. म्हणजे 30%च्या आतच शेतकऱ्यांना या प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मग आता उरलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, याबाबतची माहिती आपण या पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतराला शेअर करायला विसरू नका. फेब्रुवारी मध्ये, मार्च मध्ये, 25 मार्चला जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळाचं संपलेलं आहे, तर याच्यामध्ये जो काही 26-27चा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आणि त्याच वेळेस घोषणा केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. आणि मग याच्यामध्ये जे काही आता कर्जमाफीचा जो काही लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिला जाणार आहे किंवा ज्याच्यासाठी शब्द पाळला जाणार आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष वापरले जाणार. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं सरकारने सुरुवातीला एक समिती गठीत केली होती. त्याच्यानंतर सहकार खात्याकडून याबाबतचे अहवाल मागवण्यात आले. बँकर्स कमिटीकडून त्यांच्या कर्जाची, थकीत कर्जांची आकडेवारी सरकारने मागवली होती आणि सगळे आकडे सरकारकडे प्राप्त झालेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जे काही आर्थिक सर्वेक्षण असेल किंवा जी काही 2021-22 मध्ये कृषी जनगणना झाली होती, तर त्या आकडेवारीच्या आधारावर म्हणजे सरकारनं जी काही शेतकऱ्यांची, जी काही महाराष्ट्र राज्यातील एकूण शेतकऱ्यांची संख्या जी काही जाहीर केलेली आहे, तर ती जवळपास 1,33,00,000च्या आसपास शेतकरी असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र या जनगणनेच्या आधारावर जी काही कृषीची जनगणना झाली होती, तर त्याच्या आधारावर ही जी काही संख्या आहे, तर ही जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे जवळपास 21-22च्या नुसार 1.53 कोटी म्हणजे 153 कोटी शेतकरी हे ऑपरेशनल किंवा होल्डिंग्स आहेत, म्हणजे धारक आहेत असं त्याला म्हणता येईल. म्हणजे ही जी आकडेवारी आहे, तर ती 1,52,85,000 म्हणजे 1,53,00,000च्या आसपास ही शेतकऱ्यांची संख्या आहे. आणि मग काही माध्यमांमध्ये किंवा काही स्रोतांची जी काही आकडेवारी आहे, तर ती 1,60,00,000च्या आसपास शेतकरी संख्या असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे ज्याला लँड होल्डिंग्स किंवा लँड होल्डर आपण म्हणतो किंवा भूधारक आपण ज्याला म्हणू, की ज्यांच्याकडं, ज्यांच्या नावावर सातबाराची नोंद आहे असे. आणि मग कर्जमाफी योजनेमध्ये जे काही पात्र ठरणारे जे काही शेतकरी आहेत, तर सरकारकडून जी काही कर्जमाफी सांगितली गेलेली आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफीचा लाभ देण्यात जाणार आहे, तर त्याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत होतं, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी देण्यात येईल. ज्याची रक्कम 2 लाखापर्यंत, 2 लाखाच्या वर असेल, तर त्याला 2 लाखापर्यंत माफी देण्यात येईल. त्याला उर्वरित रक्कम ती भरावी लागणार आहे. आणि सरकारी अंदाजानुसार जी काही सरकारकडून जी काही आकडेवारी जाहीर झालेली आहे, तर ती 25 लाखाच्या आत आहे. परंतु काही माध्यमांनी जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे, तर ती 28 ते 30 लाख शेतकरी थकीत कर्जदार असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर या शेतकऱ्यांमध्ये एकूण जर 1,53,00,000 जर शेतकऱ्यांची संख्या पकडली, तर त्याच्यापैकी 18 ते 19.6% म्हणजे 19% शेतकरी हे या कर्जमाफीस पात्र ठरतील. म्हणजे 28 ते 30 लाखाच्या दरम्यान हे शेतकरी याला
पात्र ठरतील, ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, तर अशा शेतकऱ्यांमध्ये ज्यांची आपण गणना करू की जे नियमित कर्जफेड करणारे आहेत किंवा ज्याला नॉन डिफॉल्टर आपण म्हणू, तर अशा शेतकऱ्यांना जो काही 50,000 रुपयापर्यंत जो काही प्रोत्साहन भत्ता देऊ केला जाणार आहे, तर याची जी काही अंदाजित जी काही संख्या आहे तर ती जवळपास 20 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे 1.5 कोटी शेतकऱ्यांमधून 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता प्राप्त करण्यासाठी पात्र ठरणारे जे काही शेतकरी असतील, तर त्यांची संख्या ही 13 ते 15% आसपास जाते. आणि मग एकूण लाभार्थी संख्या जर शेतकऱ्यांची पकडली आणि वंचित शेतकऱ्यांची, याच्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची जर संख्या पकडली, तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसते. म्हणजे एकूण 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 20% असणार. 12-13% ही 50,000 प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र ठरणारे शेतकरी असणार. मग जे काही उरलेले जे काही 1 कोटीपेक्षा अधिक शेतकरी आहेत, तर मग याच्या मागे जी काही कारणं येणार आहेत, जसं आता लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही कारण नसताना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे, की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी पासून हे हप्तेच न मिळायला सुरुवात झालेली आहे, की त्याच्यामध्ये केवायसी करा असं लाडक्या बहिणीला सांगितलं गेलं, मात्र ते सॉफ्टवेअर आणि सर्व्हर चालत नव्हतं. त्याच्यानंतर मग त्याच्याविषयी बराच गदारोळ आणि गोंधळ माजला. मग त्याच्यानंतर लाडक्या बहिणीची जी काही पडताळणी केली, की कारण आदित्य तटकरेनं सांगितलं की 15,000 बोगस लाभार्थी निघाले. मग हे जे पुरुष बोगस लाभार्थी निघाले, तर याचं योग्य रीतीनं व्हॅलिडेशन सुरुवातीलाच झालं नाही, मुद्दामून केलं गेलं नाही आणि याची जबाबदारी त्या लाभार्थ्यावर फोडली गेली. मात्र याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं. मात्र तशी मागणी कोणी केलं नाही आणि आपण जे काही 288 लोक निवडून दिलेले आहेत, तर ते याबाबत काही बोलत नाहीत. फक्त सभागृहामध्ये तू भांडल्यासारखं कर, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशातले हे प्रकार सुरू असतात. आतापर्यंत एकाही म्हणजे आमदारानं या संदर्भात कलेक्टर कार्यालयात जाऊन महिला आणि बालकल्याण विभागाला जाब विचारलेला नाही, तर तो विषय वेगळा आहे. मात्र मग जे काही उरलेले 1 कोटी 3 लाखाच्या आसपास जे काही शेतकरी उरतात 1.5 कोटी मधून, तर हे एकतर सधन असले पाहिजे. म्हणजे एवढेशे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जर सधन असतील या महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्या शेतकऱ्यांना मग कुठली कर्जमाफीची गरज नसावी असा अंदाज काढायला हरकत नसावी. कारण सरकारच्या मते जर एवढे जर 1 कोटीपेक्षा अधिक म्हणजे जवळपास 70% शेतकरी हे सधन वर्गवारीमध्ये येत असतील, तर त्यांना मग या महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी देण्याची गरजच नसावी आणि मग शेतकरी आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला ठेवून बाकीच्या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, असा याचा अर्थ होतो. मग आता हे तर एक तर कर्ज न घेणारे शेतकरी असू शकतात किंवा संस्थात्मक कर्ज ज्यांना बँक सहकारी यांच्याकडून न मिळालेलं किंवा न घेतलेलं कर्ज असू शकतं, अशी एक परिस्थिती असू शकते. किंवा हे सधन शेतकरी जे अपात्र वर्गवारीमध्ये येतात, तर हे एकतर गैर कृषी वापरकर्ते असणार आहेत किंवा मोठे भूधारक असणार आहेत किंवा फार्म हाऊस बांधणारे असणार आहेत. कारण राज्याचे जे काही मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे, तर यांचा जो काही आता निवडणुकीच्या याच्यामध्ये जे काही शपथपत्रामध्ये त्यांनी जे काही गोष्टी दिल्यात, त्याच्या बऱ्याच गोष्टी उघड होत आहेत. त्यांच्याकडे 1200 एकराचा सातबारा असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे फक्त 28 एकर शेती आहे, मात्र त्यांना कोट्यावधीचं कर्ज मिळतं आणि एवढी मोठी संपत्ती त्यांच्याकडून कुठून येते, असे अनेक मंत्री आहेत. तर हे जर यांचे जर असे फार्म हाऊस घरदार सगळे यांच्या जर चौकशा केल्या आणि जे काही बुवा महाराज आहेत खरात महाराजासारखे, तर यांचे जे काही आश्रम आहेत, तर यांच्यावर जर दाढी टाकून सरकारने जर त्यांची मालमत्ता जप्त केली, तर महाराष्ट्रातला सगळा शेतकरी, मजूर, कष्टकरी हे सगळे सधन होतील असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.